कॅगच्या अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले. 2024-25 या आर्थिक वर्षाअखेर राज्याचे अर्थसंकल्प बाह्य खर्च 28,325 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे ताशेरे कॅगनं ओढले आहेत. यात राज्यातील जलजीवन मिशन योजनेतील त्रुटींवर सुद्धा कडक शब्दात ताशेरे ओढण्यात आले. पाहूयात. कॅगच्या अहवालात राज्य सरकारवर ताशेरे. सरकारच्या आर्थिक पारदर्शकतेवर सवाल. राज्याची वित्तीय तूट अधिक वाढल्याचं निरीक्षण. जलजीवन मिशनच्या कामावरही ठपका. कॅगच्या ताज्या अहवालात महाराष्ट्र सरकारच्या खर्चावरून आर्थिक पारदर्शकतेवर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रावरचं अर्थसंकल्प बाह्य कर्ज थेट 28,325 कोटी रुपयांवर पोहोचलं. पण ही कोट्यवधी रुपयांची देणी राज्याच्या अधिकृत अर्थसंकल्पीय कागदपत्रांमध्ये न दाखवल्यानं राज्यावरील एकूण कर्जाचा बोजा कमी दिसत असल्याचं कॅगचं म्हणणं आहे. विधिमंडळाच्या अपरोक्ष हे करण्यात आल्याचा आक्षेपही कॅगनं नोंदवलाय. महसूल तुटीमध्ये वाढ, बांधील खर्चाचे वाढते ओझे या राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतच्या गंभीर बाबींकडेही या अहवालामध्ये लक्ष वेधलंय. राज्याने वित्तीय तूट कायद्यातील जीएसडीपीच्या 2.74% मर्यादित ठेवली असली तरी महसुली तूट 29,994.46 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ राज्य दीर्घकालीन विकासात्मक मालमत्ता निर्माण करण्याऐवजी दैनंदिन प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी कर्जावर अधिक अवलंबून राहत असल्याचं स्पष्ट होतं, असं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं. एक लक्षात ठेवा, कुठलंही सरकार हे प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नसते. प्रत्येक या देशातलं सरकार त्या ठिकाणी कर्ज घेत असतं आणि कर्ज घेण्याची एक मर्यादा असते, ती ओलांडू नये अशा प्रकारचे निर्बंध असतात, निकष आहेत. आणि त्यामुळं आपली कर्ज घेण्याची क्षमता अजून खूप बाकी आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी कर्जबाजारी राज्य झाले, आर्थिक बोजा त्या ठिकाणी पडला आहे. अशा प्रकारच्या टीकेला काही अर्थ नाही. जलजीवन मिशन अंतर्गतच्या योजनेवरही कॅगच्या अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं 85% अधिक घरगुती नळ जोडण्या पूर्ण केल्याचा दावा केला असला तरी कॅग अहवालात नियोजन, अंमलबजावणी, आर्थिक व्यवस्थापन आणि देखभाल यात गंभीर कमतरता असल्याचं स्पष्ट झालंय. कॅगच्या परफॉर्मन्स ऑडिट अहवालानुसार मार्च 2024 पर्यंत गाव, जिल्हा आणि राज्यस्तरावर योजना अंमलबजावणीत उणिवा आढळल्या आहेत. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. 8 लाख कोटी रुपये फक्त या जलजीवन मिशनवर तिथं खर्च केलेत. त्यातले 4.5 लाख कोटी रुपये पाईपवर खर्च झालेत आणि या 4.5 लाख कोटीपैकी 3 लाख कोटीच्या पाईप या फक्त गुजराती कंपनीकडनं घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काय कॅगली ठपका टाकलेला आहे, एक तर प्रक्रियेवर, प्रोसिजरवर आणि काही फेवर काही लोकांना केले त्याच्यावर आहे. पण 3,000 कोटी हा जो काही आकडा काढलेला आहे तो फक्त ठराविक टेंडरमधला काढलेला आहे. कॅग 100% ऑडिट करत नाही. कॅग ऑडिट करत असताना ठराविक केसेस टेस्ट म्हणून ते घेतात आणि त्याच्यात ते ऑडिट करतात. जर त्या टेस्ट केसेसमध्ये 3,000 कोटीचा आकडा असेल आणि तुम्ही ओव्हरऑल जर केसेस घेतल्या तर हा आकडा 1 लाख कोटीपेक्षा जास्त जाऊ शकतो. देशातल्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी पिण्याचं चांगलं पाणी मिळालं पाहिजे, याच्याकरता ऐतिहासिक योजना देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशभरामध्ये जलजीवन योजना आणली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये देखील त्या ठिकाणी कामं देण्यात आलेले होते. परंतु याच्यामध्ये जर का काही अनियमितता असतील तर निश्चितपणे त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर देखील कारवाई होईल. कॅगच्या अहवालातून सरकारच्या आर्थिक नियोजनावर ताशेरे ओढत अर्थसंकल्प बाह्य खर्चावर सवाल उपस्थित करण्यात आलाय. निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून राजकीय पक्ष लोकप्रिय आणि मतदारांना थेट फायदा देणाऱ्या योजनांवर भर टाकतात. पण या अतिरिक्त खर्चामुळे राज्याचं आर्थिक गणित चुकण्याची भीती असते. असाच काहीसा संकेत कॅगच्या अहवालातून देण्यात आलाय. त्यामुळे या अहवालानंतर आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.